पुसद यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेची गुन्हेगारावर पुन्हा एकदा कडक धडक। पुसद शहरात बनावट नंबर प्लेट आणि बेकायदेशीरपणे रंग बदलून चालवणाऱ्या स्कूल बसचा पर्दाफाश करत एलसीबीच्या खाकीने गुन्हेगारांचे धाबेपुरते दणाणले आहेत। आपण बघत आहात वेद न्यूज। पुसद शहर परिसरात गस्त घालत असताना एलसीबीचा सतक आणि चनाक्ष पथकाला गुन्हेगाराकडून पक्की बातमी मिळाली। आरेगाव येथील कैलास चव्हाण हा इसम आरटीओची कोणतीही परवानगी न घेता वाहनाचा मूळ रंग बदलून आणि दुसऱ्याच गाडीचा बनावट नंबर प्लेट वापरून अत्यंत हुशारीने स्कूल बस पळवत होता। पण पोलिसाच्या तीक्ष्ण नजरेतून सुटणे निव्वळ अशक्य। ही माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता चक्र फिरवली व थेट धाड टाकली आणि फसवणुकीचा हा आखलेला काळा खेळ जागीच उद्ध्वस्त केला। उद्या जर काही विपरीत घडले असते तर मूळ गाडी मालक फसला जावा आणि शासनाला चुना लावावा। हा रचलेला कट यवतमाळ पोलिसांच्या तत्परतेमुळे धुळीस मिळाला आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तब्बल 8 लाख रुपयांची बस जप्त केली असून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। यवतमाळ पोलिसांची ही कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमर मोहिते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे धुरंधर पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे त्यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली पार पडली। तसेच या यशस्वी मोहिमेत मोलाचे योगदान देणारे एलसीबीचे जाबाज अधिकारी धीरज बांडे, अमोल राठोड, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रनखाम, सुभाष जाधव, कुणाल उंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव या सर्व पोलीस खात्यांच्या खऱ्या हिरोंचा संपूर्ण जिल्ह्याभरातून आणि जनतेकडून जोरदार सत्कार आणि कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, वेद न्यूज चॅनल, पुसद।